नमस्कार. मी सहपीडियाच्या वतीने लीना केतकर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर कथकबद्दल बोलायला, गप्पा मारायला उपस्थित आहेत श्रीमती आभाताई वांबुरकर. आभाताई वांबुरकर ह्या ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पंडिता शरदिनीताई गोळे आणि पंडिता रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्य आहेत. आभाताई यांनी दीक्षा कथक अकॅडमी तर्फे गेली अनेक वर्ष विद्यार्थिनींना कथक नृत्य शिक्षण दिले आहे आणि देत आहेत. त्यांच्या अनेक नृत्य संरचना रसिकांना परिचित आहेत आणि अतिशय नावाजलेले आहेत. कथक नृत्यामध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री घेतलेल्या आभाताई यांना आजवरचा त्यांचा नृत्य प्रवास कसा झाला याबद्दल मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायला आवडेल. आभाताई, आम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल तुमच्याकडनं ऐकायला की इतके वर्षांचा तुमचा कथकचा नृत्य प्रवास कसा झाला. नमस्कार. आधी तुम्हा सगळ्यांचं मला अभिनंदन करावं असं वाटतंय तुमच्या टीमचं, की एक पुण्याचा कल्चरल मॅप तुम्ही तयार करताय म्हणून. माझ्या स्वतःच्या नृत्याच्या प्रवासाबद्दल म्हणायचं झालं तर बिकट वाट वहिवाट जसं म्हणतात तसं थोडंसं माझं झालं. लहानपणापासून मला एक कुठेतरी माहिती होतं, की मला फक्त नृत्य करायचंय. नृत्य करायचंय म्हणजे काय करायचंय ह्याची काहीही कल्पना नव्हती. मी थोडंसं मला माझ्या कुटुंबाबद्दल सांगायला आवडेल, की मी एका अशा कुटुंबामधून आले, की जिथे कुठल्याही कलांचा काहीही संबंध, संपर्क फॅमिलीमध्ये नव्हता. माझ्या आईच्याकडून मात्र संगीताचं सगळ्या मावश्या, माझ्या दोन्ही मावश्या रेडिओ आर्टिस्ट होत्या, सतार वाजवायच्या. माझ्या आईला अत्यंत उत्कृष्ट असं संगीताचं ज्ञान आहे. अ, ज्याला अतिशय सुरेल आणि ज्याला संगीताचा कान तयार असतो म्हणतात तसं तिच्या माहेरून वातावरण सगळं आहे आणि ते जेनेटिकली कुठेतरी पुढे सगळ्यांमध्ये येत राहिलं आमच्यामध्ये. पण माझ्या वडिलांच्या कुटुंबात मात्र सगळे खेळाडू होते आणि कसा एक नियम होता, की सर्व मुलांनी संध्याकाळी 5 नंतर अभ्यास-बिभ्यास सुद्धा काही करायचा नाही आणि खेळायला ग्राउंडवर जायलाच पाहिजे. या वातावरणात माझ्या आईला कुठेतरी सुप्त इच्छा अशी होती, की आपल्या मुलींनी नृत्य करायला पाहिजे, की जे तिला तिच्या लहानपणी खूप आवड होती आणि ती तिची कंप्लीट पूर्ण होऊ शकली नव्हती. पण नृत्य करायला पाहिजे म्हणजे काय करायचं हे मात्र तिला माहिती नव्हतं, की त्यामुळे मग शाळेमधली जे काही छोटे-मोठे नृत्य असतील तर त्याच्यामध्ये माझा सहभाग असायचा. हे करताना मी जसं म्हणलं, की माझ्या फॅमिलीची बॅकग्राऊंड जी माझ्या वडिलांकडे होती, तर त्यांना सगळ्यांना कलेचा आनंद घेता नक्की येत होता. संगीतिक कान होता. अ, माझी सर्व भावंड काहीतरी बासरी वाजवतील, सतार वाजवतील असं काहीतरी करणारे होते. पण त्या कलांमध्येच काही पुढे जाऊन करायचं असतं, ते तुमचं एक जीवनाचं साध्य होऊ शकतं आणि तेवढंच करायचं असतं, हे मात्र कुणाच्याही पचनी पडणारं नव्हतं. दुसरी गोष्ट अशी होती, की माझं एकत्र कुटुंब होतं, की ज्याच्यामध्ये अगदीच एक मला वेगळं प्रेशर होतं, की बौद्धिक क्षमतेच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट अशी बौद्धिक क्षमता असणारी माझ्या आसपास माझी सगळी भावंड होती आणि त्याच्यामध्ये डान्स करायचाय म्हणजे काय करायचंय असाच एकंदर सूर होता. पण माझ्या आईनी आणि तिला साथ माझ्या काकूनी दिली, की त्यांनी पहिल्यांदा मला आमच्या फॅमिलीमध्ये जे रेशनसाठी पैसे त्यांना घरात दिले जायचे म्हणजे अन्नधान्य, तर त्याच्यातून थोडेसे पैसे बाजूला काढून चोरून मला डान्सच्या क्लासला घातलं आणि माझा तिथे प्रवास सुरू झाला. आता कुठल्याही प्रवासाला मी बेबीताईंपर्यंत कशी पोहोचले, त्याच्यातही मी म्हणलं तसं, की बिकट वाट हेच वहिवाट झाली होती. माझं घर जे होतं ते डेक्कन कॉर्नरला होतं आणि इतक्या जवळ नृत्य भारती होतं. पण वयाच्या 18व्या वर्षीपर्यंत माझा नृत्य भारतीशी संपर्क आला नाही. याचं कारण तिथे एक अशी व्यवस्था होती, की दरवर्षी फक्त जूनमध्ये ॲडमिशन दिली जायची आणि तिथे वेटिंग लिस्ट असायची तेव्हा. आणि जेव्हा माझा नृत्य करायसाठी म्हणून माझ्या घरातून तयारी झाली, माझ्या काकूची आणि आईची, तेव्हा त्या वेटिंग लिस्टवरती माझं नाव खूप उशिराने होतं म्हणून मला तिथे ॲडमिशन मिळू नाही शकली. मग त्यांनी मला भरतनाट्य मंदिरमध्ये
बाळासाहेब गोखले तेव्हा शिकवणारे होते. उत्तम शिक्षक होते. पण त्यांचं शिकवणं म्हणजे एकदम पंतोजी पद्धतीचं होतं, की भरतनाट्य मंदिरच्या मला आठवतंय, की सगळ्यात वरती आत्ता ज्या कमानी दिसतायत, तिथे तो नृत्य वर्ग असायचा आणि त्याच्या असं खाली ते हे करून सम वगैरे आली नाही, तर टाकून देऊ इथून तुला असं वगैरे म्हणायचे. म्हणजे ती खूप भीतीदायक गोष्ट होती. त्याच्यानंतर तिथेच श्रीयुत मुल्ला सर आणि बेलसरे सर हे दोघं शिकवायचे आणि मला सांगायला अगदी आनंद वाटतोय, की त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत नृत्याची आवड रुजवणं, ते मुल्ला सरांचं फार मोठं काम आहे. मला असं लक्षात आलं, की जे कोण मुल्ला सरांकडे शिकले, त्यांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नंतर नृत्य चालू ठेवलं. तर अत्यंत आवडीने आणि प्रेमाने ते नृत्य शिकवत असत. तर त्यांच्याकडे काही काळ माझं शिक्षण झालं. पण मी म्हटलं तसं, की ते घरी माहिती नसल्यामुळे मला कधीच घुंगरू घरात नेता आले नाहीत. मला कधीही कुठल्या प्रोग्राम्समध्ये भाग घेता आला नाही. कारण घरी माहितीच नव्हतं, की डान्स ही मुलगी करतीये. त्याच्यानंतर जेव्हा कळलं, तेव्हा हताश होऊन माझ्या वडिलांनी मला माझ्या काकांनी मला विचारलं, की तुला पुढे काय करायचंय?" तर मी म्हटलं, की "मला फक्त नाचायचंय आणि मला काही शाळा-बिळा सुद्धा करायची नाहीये." असं म्हटल्यावर त्यांना एकदम धक्का बसला, की नाचायचं असतं म्हणजे काय करायचं असतं त्याच्यामध्ये? त्यात काय एवढं मुद्दाम जाऊन शिकण्यासारखं आणि करण्यासारखं काय आहे? असं त्यांना वाटत होतं. पण तरीही त्यांनी एकंदरीतच माझी आवड लक्षात घेऊन त्यावेळेला अशी परवानगी दिली, की ठीक आहे, पण त्याच्यासाठी काही अटी घातल्या, की तुला अमुक-अमुक मार्क मिळाले, तर तुझी आता 10वी आहे, मग ती चांगल्या मार्कांनी तुला पास व्हायला लागेल आणि मग तुझा मी सगळा जो काही नृत्याचा खर्च क्लासचा वगैरे असेल, जे छंद म्हणून तुला शिकायचं ते कर. तेव्हा मी पहिल्यांदा ऑफिशियली नृत्य शिकायला लागले. अ, मग एवढ्या लांब जायचं का सांगायची गोष्ट अशी, की मी काही एका छोट्या कोर्ससाठी आगा खान पॅलेस येरवडामध्ये राहायला होते आणि तेव्हा मी ऑल द वे सायकल चालवत आठवड्यातले 3 दिवस संध्याकाळची एकटी मुलगी ही भरतनाट्य मंदिरपर्यंत डान्स क्लासला यायची. मग तेव्हा माझं कित्येक किलोमीटर सायकलिंग फक्त आधी व्हायचं आणि मग मध्ये डान्स क्लास व्हायचा आणि मग परत तिथे जायचं. तर कठीण होतं हे सगळं, पण इतका आनंद आणि इतकं प्रेम वाटायचं, की ते कधीही ते सोडून इतर काही करावं असं मला वाटलं नाही. मग नंतर मला जेव्हा मला ही घरातून ऑफिशियल परवानगी मिळाली आणि त्याच्याबरोबर माझं बऱ्यापैकी शिक्षण आहे. म्हणजे मला अगदी असं सांगायचंय, की त्यांना असं वाटायचं, की या ज्या कला सगळ्या आहेत, त्या मुद्दाम शिकण्याच्या नाहीयेत आणि त्यातलं नृत्य तर नाहीच नाही असं. तर त्यामुळे त्या अजिबात नाही पासून नृत्याशिवाय मला काहीही नाही पर्यंतचा माझा प्रवास यायला मला पुष्कळ काळ लागला आणि मग तेव्हा जेव्हा मी मोठी होते पुष्कळ तेव्हा ललित कला केंद्राची आली आणि त्यावेळेला शीला दीक्षित म्हणून होत्या, की ज्या हिंदी डिपार्टमेंटच्या चीफ होत्या, ज्या माझ्या आईची मैत्रीण होत्या. त्यांनी तिला विचारलं, की "अगं, तुझ्या मुलीला डान्स आवडतो आणि करायचा आहे, तर तिला ललित कला केंद्रात ॲडमिशन घे, याच वर्षी चालू झालंय." मी आनंदाने मला सांगावसं वाटतंय, की ललित कला केंद्राची मी पहिली विद्यार्थिनी आहे. माझी पहिली बॅच आहे ललित कला केंद्राची, बी-एची पण आणि एम-एची पण. आणि तिथे सुद्धा ती बिकट वाट होती. कारण त्यावेळेला ललित कला केंद्राला स्वतःची जागा नव्हती. हिंदी डिपार्टमेंटमध्ये कुठलंतरी असंच आम्हाला खोल्या मिळायच्या. पण अतिशय सुखकारक तो प्रवास अशासाठी होता, आनंददायी होता, की भास्कर चंदावरकर, भीमसेन जोशी अ, असे मोठे-मोठे भक्ती बर्वे आणि हे ड्रामॅटिक्सला होते आणि पहिल्या 3 वर्षामध्ये हे तिन्ही विषय संगीत, नृत्य आणि नाट्य हे कंपल्सरी असतं तिथे आणि फक्त तुमचं मग स्पेशलायझेशन जे माझं नृत्यातलं होतं, असं होतं. तर या सगळ्यांचा सहवास तिथे मला मिळाला. या तऱ्हेने प्रायोगिक कला म्हणजे काय असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही जी परफॉर्मिंग आर्ट ज्याला आपण म्हणतो, की संगीत, नाट्य आणि नृत्य ह्याचा खूप खोलात जाऊन विचार करता आला. मधल्या काळामध्ये मी काही काळ प्रोफेशनल ड्रामॅटिक्समध्ये पण मराठी नाट्यसृष्टीमध्ये काम केलं. ते काही कारणामुळे बेबी त्यांच्या सहवासात आल्यावरती ते पूर्ण बंद झालं.
मी डान्समध्ये बी-ए जे केलं ते मी पुण्याच्या प्रसिद्ध गुरु मनीषा साठे यांच्या अंडर केलं आणि त्यानंतर जेव्हा मी एम-एला ॲडमिशन घेतली, ते मी एम-एला शरदताईंकडे आणि रोहिणी भाटे आणि नृत्य भारती परिवारामध्ये अ, बाहेरून आले. वाह! खूप इन्स्पिरेशनल आहे तुझा प्रवास नृत्याबरोबरचा. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा अ, अजून काही नवीन करू किंवा आता पुढचं काय करता येईल ह्याचा शोध घेत कदाचित तू पुढे गेलीस आणि आजपर्यंत ह्या नृत्याशी निगडीत आहेस. अ, नक्कीच आम्हाला सगळ्यांना हे ऐकायलाही छान वाटलं, की इतक्या अनेकविध गुरूंकडच्या सगळ्या चांगल्या गोष्टी घेऊन तू आजवर इथे पुढे गेलेली आहेस. तर मला वाटतं, की काही उदाहरणांमधनं काही करून दाखवून जर तुला तुझ्या गुरु शरदताई किंवा रोहिणीताई यांच्या शैलींबद्दल किंवा कुणा इतर सर्व मोठ्या गुरूंबद्दल तुला आमच्याशी शेअर करायला आवडेल, तर आम्हाला बघायला खूप आवडेल आणि तुझ्याकडनं हा फर्स्ट हँड जसं म्हणतात तशी ही माहिती आम्हाला ऐकायला आवडेल, की कशा होत्या शैली, कशी होती शिक्षण पद्धती त्यांची. तर ते जरूर आमच्याशी शेअर कर. हो, जरूर. मला ह्याच्यात आणखीन एक छोटीशी मगाशी गोष्ट सांगायची राहिली, की काही काळ, अगदी थोडा काळ त्याच वेळेला जेव्हा मी असं ठरवलं, की मला आता नृत्य करायला ऑफिशियली घरातून परवानगी मिळालेली आहे. आणि त्याच वेळेला पंडित नंदकिशोर कपोते हे बिरजू महाराजींकडून गंडा बांधलेले त्यांचे शिष्य म्हणून पुण्यात आले आणि अर्थातच महाराजींकडून ते आलेले आहेत म्हणून मी त्यांच्याकडे नाव घातलं आणि काही काळ माझं शिक्षण त्यांच्याहीकडे झालं. पण जेव्हा मी पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतली, तर त्यावेळेला पुणे विद्यापीठाच्या गुरूच्या पॅनलवरती जे गुरु होते, त्याच्यातल्या मनीषा साठ्यांनी मला स्वीकारलं आणि म्हणून मनीषा साठ्यांकडे माझा तो प्रवास तेव्हा चालू झाला. अ, त्यानंतर मी जेव्हा शरदताईंकडे आले, तर शरदताईंचा डान्स तुम्ही कोणी जर बघितला असेल, तर एक अत्यंत रुजुत्व आणि कणखरपणा ह्याचं अतिशय सुंदर मिलाप त्यांच्या डान्समध्ये झाला. मला तोपर्यंत कथ्थकच्या स्टायलायझेशनबद्दल तसं खूपसं ज्ञान झालेलं नव्हतं. स्टायलायझेशन म्हणण्यासारखं मला मुद्दाम असं वाटतंय, की अ, कथकमध्ये ज्या तऱ्हेने आपला टॉर्सो वापरला जातो, तर तो टॉर्सो वापरण्याचं मला अजिबातच ज्ञान नव्हतं आणि व्हेअरएज शरदताई स्वतः आपल्या लच्छू महाराजींकडे काही काळ शिकलेल्या होत्या आणि त्यांचा त्यांच्यावरती खूप मोठा पगडा होता आणि तो असर जो होता तो त्यांच्या अंगामध्ये दिसतो. अत्यंत लालित्यपूर्ण, सौंदर्यपूर्ण अशा हालचालींनी युक्त असं शरदताईंचं नृत्य होतं आणि मी अ, जेव्हा शरदताईंकडे गेले, तेव्हा मला कमाल सगळे ताल माहिती होते. मी मत्त ताल नाचायचे, शिखर ताल नाचायचे, अमुक करायचे, ढमुक करायचे. पण तिथे गेल्यावर मला असं झालं, की आपल्याला काहीच येत नाही. आपण इतके वर्ष जे केलं, तर त्याच्यापेक्षा हे जग खूप वेगळं आहे काहीतरी. मी पहिला आमद शरदताईंकडे शिकले आणि एक धातकथुंगा जो नृत्य भारतीचा आहे, की जो पारंपरिक धातकथुंगा आहे, तर त्याचं जे अंग आहे करताना, तर ते कसं व्हायला पाहिजे, ते कुठल्या लयीत व्हायला पाहिजे आणि शरदताई असं सारखं सांगायच्या, की त्याच्यात धा, त, क, थुम, गा, तर ते गा, आ, आ, आ ते सगळे जे लघु आहेत, ते आपल्या अंगाने स्पर्श करत जायला पाहिजे. मला ते थोडंसं करून दाखवायला आवडेल. याचं कारण अशासाठी, की अ, ते मी कधीच विसरू नाही शकणार, की शरदताईंकडे एक कमालीचा संयम होता आणि एक सातत्य होतं असं, की काही झालं तरी या मुलीच्या अंगातून मी हे उतरवीनच. अ, गुरु कुठल्याही शिक्षिकेला हा संयम आणि हा पेशन्स लागतो, की आणि ती एक जिद्द पण लागते, की आपल्या मुलांना ते यायला पाहिजे हे आज मला कळतंय खूप. पण त्यावेळेला ते कितीही वेळेला 100 वेळेला झालं तरीही त्या ते स्वतः उठून करून दाखवतील आणि एवढंच नाही तर ते अंग कसं होईल, तर त्याच्यासाठी समोर आरसा, त्याच्यापुढे शरदताई उभ्या आणि शरदताईंच्या मागे मी उभी आणि ह्याच्यामध्ये शरदताईंच्या मी कमरेला हात धरून उभं राहायचं आणि त्यांचं अंग जसं त्या होईल हातकथुंगामध्ये, तसं ते अंगसंचलन करण्याचा प्रयत्न करायचा. कारण शरदताईंचं जसं दिसायचं, तसं कधीच कुणाचं दिसू शकायचं नाही, असं एक सारखं त्याची जाणीव व्हायची.
पण शरदताईंना असं वाटायचं की तुम्ही करत राहा आणि तुम्हाला ते एक दिवस नक्की कळेल. तो जो धातकथुंगा आजही होतो की ज्याच्यामध्ये अंग जे आहे गोल जाणं, त्याच्याबरोबर हात जाणं, या 2 हातातलं अंतर सारखं राहणं, मग ते एकमेकांवर येणं आणि मग इथे क ला ती मूव्हमेंट संपवणं आणि थुम नंतर गा, आ, आ, आ हे एवढं संपूर्णपणे तिथे जात राहणं आणि त्या म्हणायच्या की जणू काही आपण इथून तिथपर्यंत जो प्रवास करतोय, तो त्या गाचा जो प्रवास आहे तो आपल्या अंगाने आपल्याला दाखवायची गोष्ट आहे. आणि हे करत असताना मी त्यांच्या कमरेवरती हात ठेवायचे आणि त्यांच्याबरोबर मी फक्त त्या करतील तसं धूम, गा, आ, आ, आ हे करत राहायचे. किंवा ताथई ताथई तत आथई आथई तत लक्ष्मी महाराजजींचं जे झक्कारमधला आमद आहे तो किंवा इव्हन हे ता, थे, तर, आ, थे, तर हे जी अंग आहेत किंवा ही जी अगदी लखनौ घराण्याची टिपिकल जी अंग आहेत की ता, थे, तर, पर्यंत ती मुव्हमेंट चालू राहायला पाहिजे. ती मुव्हमेंट ब्रेक होता कामा नये. या बाबतीत शरदताईंचं अगदी अ, अं, की ते संपवून नको टाकूस असं मला म्हणायचं. म्हणजे इट्स नेव्हर ता, थे, तर, थे, तर हे थांबवायचं नाहीये. तर ती जी मात्रा आहे पुढे जाणारी, तर त्याच्यातून आणि एकातून एक मुव्हमेंट कशी यायला पाहिजे ह्याचं अंग हे लक्ष्मी महाराजजींचं जे अ, अगदीच अंग आहे की जे आजकाल खूप बघायला मिळत नाही. कारण एकतर विलंबित लय नाचायलाच लोकांना वेळ नाहीये आणि तेवढा पेशन्स कलाकारामध्ये पण राहिलेला नाहीये. चमत्कृतीपूर्ण धडाधड काहीतरी करा आणि तुमचं त्याच्यातलं म्हणजे अर्थात वेळही कमी असतो एवढं सगळं करायला म्हणजे कारणं बरीच आपल्याला देता येतील. पण तरीही त्याच्यामधलं जे एक सौंदर्य आहे, त्याच्यामधलं जे एक लालित्य आहे, लखनौ घराण्याची अगदी ती विशेषता आहे. आणि मला आनंद वाटतो की हे लक्ष्मी महाराजजीं जसंच्या जसं शरदताई करू आजही शकतात. आज 89 वर्षाच्या शरदताई आहेत आणि मी परवाच त्यांना भेटायला गेले होते आणि माझी खात्री आहे की मी परत धातकथुंगा केला ना तरी त्या माझं ते अंग सुधारतील की तुझी तुझी बोटं सुटतात का तुझं हाताचं त्या म्हणायच्या की खांदा, कोपर, मनगट आणि पुढचं बोट हे सगळं एक रेशीम लढीसारखं उलगडत गेलं पाहिजे आणि जे शरदताईंच्या नृत्यामध्ये दिसतं त्यामुळे मला असं वाटतं की ते जे शरदताईंकडून मला मिळालं की जे मला कधीच मिळालेलं नव्हतं तोपर्यंत. आणि दुसरं म्हणजे अभिनय. अभिनय कथक नृत्याचा अभिनय म्हणजे काय असतो? हे शरदताईंनी सांगितलं. अर्थातच त्यांच्या सगळ्या रचना ज्या होत्या त्या बेबीताईंच्या असायच्या आणि बेबीताई चे विचार त्याच्यामागचे, बेबीताईंची बुद्धिमत्ता, बेबीताईंनी संचारी वेगवेगळ्या कशा आणि का त्याला जोडलेल्या आहेत, ह्याची सुरुवात मला शरदताईंनी करून दिली, की हे असं का करायचं आणि कथकचा अभिनय म्हणजे काय असतो? नाहीतर तोपर्यंत किंवा आजही तुम्ही बघितलात अभिनय म्हणून बघताना अ, क खूप तो आयदर बालिश होऊन जातो किंवा खूप चक्कर घेऊन शिवाची एखादी पोज घ्यायची आणि असं शरदताई मला गमतीने म्हणायच्या, की तेव्हा कारण तोपर्यंत माझी परिस्थिती अशी होती, की सगळं छान आपण हसून सगळं करायचं स्टेजवरती अशी एक काहीतरी हे होती. तर त्या गमतीने म्हणायच्या, की "अगं हसरा शंकर काय करतेस? शंकर कशाला हसेल? शंकर कसा असतो त्याचं ती प्रतिमा जी आहे ती तुम्ही तुमच्या करण्यातून लोकांच्या समोर दाखवायला पाहिजे. शंकराची प्रतिमा दिसायला पाहिजे ना की तू शंकर दाखवतीयेस हसून असं दिसायला पाहिजे." तर हे जे होतं, की लोकांच्या डोळ्यासमोर आपण कुठलं चित्र रेखाटणार आहोत आणि ते हुबेहूब तसं दिसेल का? आणि आपल्या माध्यमातून ते दिसायला पाहिजे. म्हणजे घागर घेऊन तुम्ही जाता, तर त्याचे सुद्धा हात घेताना ते नृत्याच्यासाठीचं नृत्याचं जे एस्थेटिक्स आहे, त्या एस्थेटिकली ते घ्यायला तर घेतले तर जायला पाहिजेत. पण तरीही ती घागर दिसायला पाहिजे. म्हणजे हे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, की फील घेऊन एखाद्या गोष्टीचा करणं. ते शरदताईंकडून आलं आणि शरदताईंच्या मला काही-काही आवर्जून की
त्यांचं प्रल्हाद सारखं कंपोझिशन, की जे शरदताईंचं कंपोझिशन नंतर नृत्य भारतीमध्ये सगळेच जण नाचले, की जे सुरुवातीला शरदताईंनी मराठीमधून केलं होतं एका कवितेवरती, की जे बेबीताईंनी त्याचं हिंदीकरण केलं आणि अक्षरशः जेव्हा तो हिरण्यकश्यपू त्याला टाकतो आणि त्याच्याकडे बघतो, ते शरदताईंचं बघितलं, त्या बसून जरी करून दाखवलं त्यांनी आजही, तरी बघितलं तरी पोटामध्ये धस्स होतं, की आई खरंच ह्यानी स्वतःच्या मुलाला त्या ह्याच्यातून डोंगरावरून खाली टाकून दिलं आणि तो बघतोय त्याच्याकडे कसा क्रूरपणे. ह्या ज्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, शरदताईंचं इतर वेळेला असणारं अत्यंत रुजू असं व्यक्तिमत्व, पण अभिनयाच्या वेळेला जेव्हा त्यांना ते तसं दाखवायचं असेल, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चमक यायची आणि डोळ्यांचा वापर कसा नृत्यामध्ये करायचा, की त्यांचं म्हणणं अ, की जे मला अजूनही जमलेलं नाहीये आणि माझा प्रयत्न राहील कायम, की शरदताईंसारखा फील घेऊन नृत्य करण्याचा हे, की जे रसिकांपर्यंत पोहोचतं पण, लोकांना आवडतं पण आणि मुख्य म्हणजे त्याच्यात ते खूप इंटेन्सली पोहोचतं आणि तरीही ते स्वतःसाठी केलेलं असतं. ते लोकांसाठी काही केलेलं नसतं. हा शरदताईंच्या अभिनयाचा एक फार मोठा गुण आहे. तर ती जी अभिनय क्षमता शरदताईंकडे आहे, की ज्याचा आजही मला असं वाटतं, की अ, शरदताईंकडून काहीतरी शिकावं. पण मी जेव्हा बेबीताईंकडे गेले, तेव्हा बेबीताईंचं नृत्य आणि शरदताईंच्या नृत्यामध्ये खूप फरक होता. अ, तो का होता हे मला माहिती नाही. कारण तो कुणालाच नाही सांगता येणार. शरदताईंना एक स्वतःची प्रतिभा होती, स्वतःची ग्रेस होती, की जी त्यांच्या नृत्यामध्ये, आणि त्यांना कदाचित लच्छू महाराज आणि बेबीताईंनी स्वतःला नंतर वेगळ्या अंगाने वाढवलं. अ, मुळात नृत्य भारतीमध्ये एक अशी त्यांनी सिस्टम घालून दिलेली आहे, की प्राथमिक शिक्षण जे असेल ते वेगवेगळ्या टीचर्स शिकवतात आणि मग नंतर शरदताईंकडे मुली येतात. शरदताईंच्या हाताखालून पुढे गेल्यानंतर मग त्या बेबीताईंकडे जातात. त्यामुळे शरदताईंच्या हाताखाली तयार झालेल्या ज्यांना कथकचं लालित्य आणि चांगल्या तऱ्हेचे काही तत्कार आणि असं सगळं तयार झालेल्या ज्या मुली असतील, त्या बेबीताईंकडे जाताना मग हे सुकर बेबीताईंना व्हायचं, की वेगवेगळ्या रचना आणि वेगवेगळ्या आणखीन वरच्या लेव्हलच्या गोष्टी त्यांच्यामध्ये ढाळणं. त्यामुळे त्या पद्धतीमधून मी शरदताईंकडून नंतर बेबीताईंकडे गेले. बेबीताईंकडे गेल्यावर एक मोठा फरक असा झाला, की तोपर्यंत शरदताईंकडे जे मी करायचे, तर त्याच्यामध्ये जास्ती अंगाचा वापर जास्ती करून केल्यामुळे किंवा तसं त्यांकडे गेल्यावरती मात्र एकदम वेगळं चित्र होतं, की खूप वर्षालयमधले तत्कार आणि बेबीताईंना मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे जयपूर घराण्याचं त्यांना त्यांचं शिक्षण झालं. त्यामुळे दोन्हीचाही अतिशय सुंदर संगम असा त्याच्यामध्ये होता. जयपूर घराण्याच्या ज्या अशा तडफदार अशा ज्या बंदिशी ज्याला म्हणता येईल, की ज्या जोशपूर्ण जास्ती धातीट, धातीट, धाधातीट, तकीट, धातीट, तकीट, धातीट सारख्या ज्या रचना होत्या, त्या त्यांची सुरुवात झाली आणि तिथून एक वेगळा कष्टाचा प्रवास चालू झाला. एक मोठा फरक दोघींमध्ये असा होता, की शरदताई अत्यंत सौम्य होत्या आणि कितीही झालं तरी पेशंटली त्या मुलींना, जसं मी मगाशी म्हटलं तसं शिकवत राहायच्या. पण बेबीताईंचं तसं नव्हतं. बेबीताईंचं असं होतं, की आपण त्यांच्यावर, आणि ते बरोबर पण होतं, की त्यांच्यासारखी व्यक्ती आमच्यावरती एवढा वेळ घालवतीये, तर मग आम्ही ते काम करून यायला पाहिजे. त्यांच्यासमोर आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा ते आम्हाला बरोबर यायला पाहिजे. म्हणजे मला अशा आठवणी आहेत त्यांच्या, की म्हणजे बेबीताईंच्या बाबतीत एक आदरयुक्त भीती वाटायची. शरदताईंबद्दल आदरयुक्त प्रेम वाटायचं आणि बेबीताईंबद्दल आदरयुक्त म्हणजे प्रेम तर होतंच, पण एक भीती पण असायची मनामध्ये, आणि आपलं चुकू नये म्हणून उलट जास्ती काटेकोरपणे गोष्टी केल्या जायच्या बेबीताईंच्या समोर. बेबीताईंची भीती अशी, की मला एकदा आठवतंय, की बेबीताईंना
एखाद्या गोष्टी आम्ही करत असताना त्यांच्या मनासारख्या होत नाहीयेत, त्यांनी खूप वेळ सांगितलंय, तर त्या अचानक त्या उभ्या राहायच्या, आम्हाला सगळ्यांना नमस्कार करायच्या आणि त्या क्लासमधून निघून जायच्या. आम्हाला इतकी भीती वाटायची, की आम्हाला कळायचं नाही, की आपलं काय झालं? काय चुकलेलं आहे? आणि मग ते सगळं पुन्हा रिपीट करायचं आणि मग पण दुसऱ्या दिवशी आल्या, की त्या नेहमीसारख्या असायच्या. बेबी ताईंकडे त्यांनी त्यांचा परीक्षा सिस्टीमवरती तसा विश्वास नव्हता किंवा आजही तुम्ही बघितलं तर हे सगळे जे मोठे गुरु आपल्या कष्टाने त्यांनी ज्ञान विद्या मिळवलेल्या आहेत. त्यांचा परीक्षेपेक्षाही अ, खोलात जाण्याकडे किंवा जास्ती एखाद्या विषयामध्ये उंची मिळवण्याकडे विश्वास असतो. तसा बेबीताईंचा पण होता. त्यामुळे मला कधीही परीक्षा सिस्टममधल्या गोष्टी त्यांनी फक्त नाही शिकवल्या. तर त्या व्यतिरिक्त मी म्हटलं तसं, की 3 साल शिकले बेबीताईंकडे येऊन आणि नंतर एकदम 11.5 मात्रावरती उडी मारली. तिथे मला एक प्रकर्षाने जाणीव अशी झाली, की नृत्य ही नुसती कला नसून ती एक विद्या आहे. ती एक काहीतरी त्याच्यामध्ये ज्ञान संपादन करणं आणि फक्त परफॉर्मिंग आर्टिस्ट होणं, हे त्याच्यामध्ये नाहीये. तुम्ही जर का सातत्य ठेवलं, तुम्ही परिश्रम करत राहिलात, तर परफॉर्मन्सेस च्या लेव्हलचा डान्स तुमचा आपोआप होईल. पण त्याच्यासाठी परफॉर्मन्ससाठी आम्ही डान्स करतो आहोत, हा प्रवास कधीच नृत्य भारतीत नव्हता. नृत्य भारतीत बेबी टाईमचा जर विचार करायला गेला तर मी असं म्हणेन की गुरुपदी पोचलेला कलाकार हा दुर्मिळ असतो. कारण गुरु म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये ज्ञान किंवा मी मगाशी म्हटलं तसं विद्या ही देण्याची जी परंपरा आहे, जी शरद बेबीताईंकडे खूप होती आणि बेबीताई या इंटेलेक्चुअली खूप त्यांचं काम होतं आणि कधीच बेबीताईंना सक्तीच्या आदराची गरज नव्हती. त्यांच्यासमोर आपोआपच नतमस्तक कोणीही असेल तरी ते होत असत. बेबीताईंकडून मला साहित्य, संगीत, चित्र, रेषा यांच्या ज्या मिती असतात आणि त्यांचं नृत्यातलं जे महत्त्व आहे, त्याचा अ, वारंवार प्रचिती त्यांच्या रचनांमधून त्या देत राहिल्या. ती अशा तऱ्हेने उपयोगी पडली, की जसं मी म्हटलं, की माझ्या फॅमिलीमध्ये वाचनाची वगैरे मला खूप आवड होती. त्याला बेबीताईंनी खूप उत्तेजन दिलं, की "तू हे वाच, तू ते वाच, संस्कृतचा अभ्यास करायला पाहिजे, तुम्हाला जे मांडायचं आहे." आणि मग त्याच्यामधून कोरिओग्राफीज कशा असाव्यात. प्रत्येक म्हणजे कोरिओग्राफी म्हणजे जेव्हा आता आपण अत्यंत ठोसपणे एखादा विषय घ्यायचा आणि त्याच्यावरती काहीतरी, तर तसं नाही, तर प्रत्येक बंदिश बांधणं तुम्ही एकच कुठलीही बंदिश घ्या, तावतुंगा घ्या, धातिट घ्या, तुम्हाला जी कुठली बंदिश माहिती आहे, त्याच्यावरती तुम्ही जेव्हा अंगसंचलन करता, तर त्याची पण एक कोरिओग्राफी, त्याची एक संरचना करायला लागते. कारण ती बंदिश काय सांगतीये, काय म्हणतीये, तुम्ही ती कुठल्या लयमध्ये करणार आहात, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अवकाशामध्ये त्या बंदिशीचं काय चित्र उभं करणार आहात. हे अत्यंत महत्वाचं असतं हे बेबीताईंकडे आल्यावरती त्याची खूप जाणीव झाली आणि त्या स्वतः त्यांच्या रचनांमधून ते सतत आमच्या पुढे दाखवत होत्या, की त्या रचना कशा असायला पाहिजेत. त्यामुळे बेबीताईंकडे हे खूप शिकता आलं. बेबीताईंकडे साहित्य, संगीत मी म्हणलं तसं, की किती तुम्ही विचार केला तर एखादा कलाकृती आपण जेव्हा एखादी बघतो, तर त्याच्यामध्ये संगीत रचना, संरचना, वादन कसं पाहिजे, त्याची गीतरचना आणि स्वतः परफॉर्म पण करणं. हे सगळं एकाच व्यक्तीने केलेलं. असं खूप कमी तुम्हाला आढळेल, की ज्या बाबतीत आणि परत नुसती संगीत रचना नाही, तर ते ज्याला आपण त्या दर्जा हा अत्यंत उत्तम म्हणजे संगीतकारांनी ज्याचा अभ्यास करावा. रचना बेबीताईंनी तयार केल्या, की जसं ध्रुपद आहे किंवा
त्यांची तन्मात कर म्हणून अतिशय सुंदर कोरिओग्राफी की जी विसरूच शकणार नाही, की माझा प्रवास ते सगळं बघताना झाला. जेव्हा बेबीताई तन्मात्र बसवत होत्या, तेव्हा त्यांच्या आसपास असणं, त्या काय करतायत हे नुसतं बघणं, ते कसं एकमेकांमध्ये गुंततायत ते बघणं, हे सगळ्या गोष्टी किंवा अ, कुठल्याही इतर वेळेला बेबीताईंनी नृत्याव्यतिरिक्त इतर कशाचाही विचारच केला नव्हता. त्यामुळे अ, प्रत्येक घटना त्या ज्या बघायच्या, त्या त्या नृत्याच्याच माध्यमातून त्यांच्या बहुतेक डोळ्यासमोर साकार व्हायच्या. त्यामुळे अशा तऱ्हेचं एक खूप वेगळ्या लेव्हलचं शिक्षण बेबीताईंकडे करायला मिळालं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, की मी म्हणलं तसं, की बिकट वाट होती माझी, पण बेबीताईंपर्यंत पोहोचणं मी हे जर माझ्या या आयुष्यात झालं नसतं, तर आता ज्या तऱ्हेचं मला कथक नृत्य समजलंय, ते मला कधीच समजलं नसतं, असं मला वाटतं. त्यामुळे बेबीताईंपर्यंत पोहोचणं, त्यांना अनुभवता येणं, मी मी उशिरा पोहोचले त्यांच्यापर्यंत खूप आणि आधी खूप काय-काय घेऊन विचारांची गाठोडी आणि काही-काही तर जळमटं अशी डोक्यात घेऊन मी त्यांच्यापर्यंत पोहोचले, की त्या सगळ्याला त्यांनी साफसूत्र केलं आणि नृत्य म्हणजे काय? नृत्याचा अभिनय म्हणजे काय? तो कसा असायला पाहिजे? कारण शरदताईंनी मला जो अभिनय शिकवलेला होता, तो पण बेबीताईंच्या त्या सगळ्या रचना होत्या. त्यामुळे त्या रचना कशा तुम्ही हाताळायला पाहिजेत या सगळ्या बाबतीत 2 मध्ये आणखीन एक फरक असा होता, की बेबीताई टेक्निकली एकदम करेक्ट तुम्हाला सांगू शकायच्या, की इथे तू काय केलंस, की कसं दिसेल. ते टेक्निक आपण घेतलं, की म्हणजे बघताना सुद्धा तुमची नजर कुठे पाहिजे, किती लांब पाहिजे, किती जवळ पाहिजे, आपल्याला कुठल्या दिशेला काय दाखवत आहे, त्याप्रमाणे फक्त नजरेने आपण ते काय-काय दाखवू शकतो. या बाबतीत बेबीताई एकदम काही-काही गोष्टी अशा पिनपॉइंट करून सांगायच्या, की हे असं केलंस, की हे असं दिसेल म्हणून. शरदताईंकडे जे फक्त तू हा फील घे आतून, तू हा फील घे आतून, की जे शरदताईंची अ, जन्मजात देणगी त्यांना जी होती, की जी सगळ्यांना असते असं नाही. त्यामुळे ते अवघड शिक्षण होतं एका तऱ्हेने. आणिक बेबीताईंकडे आल्यावरती खूप सारी लयकारी पण शिकायला मिळाली. अ, प्रत्येक वेगवेगळ्या तालांचं स्वरूप कसं असावं किंवा वेगवेगळ्या तालांप्रमाणे त्याच्या बंदिशी कशा असाव्यात. नाहीतर 3 ताल हाच एक एवढा मोठा हे असतो, की जो पुरेसा आहे कुठल्याही कलाकाराला खरं तर बघितलं गेलं तर. पण तरीही एक आपल्याला बुद्धीला पण एक काहीतरी खाद्य लागतं, की जे वेगवेगळ्या तालांच्या ठेक्यांमधून आपल्याला मिळतं आणि मग त्याच्यामध्ये आपण आपल्या बंदिशी आणि मग त्यांचं अगदी ठाम म्हणणं होतं, की थाट, आमद, कवित्त अशा ज्या गोष्टी असतात त्या तालाचे त्या ठेक्यांप्रमाणे जायला पाहिजे. नाहीतर मग काहीच अर्थ नाही. मग तुम्ही 7.5 मात्रा करताना तुम्ही कुठलीही 15 मात्राची बंदिश घ्या आणि ती इकडे करून टाका किंवा 3 तालामधली कुठलीतरी बंदिश उचला, की जिची 1 मात्रा कमी करा आणि ती 7.5 मध्ये करून टाका. तर असं ते होता कामा नये. ती त्या तालासाठी बांधलेली बंदिश असायला पाहिजे. आमद-मधून वगैरे तर त्या तालाचे खंड दिसायला पाहिजेत किंवा ते अतिशय मोठी अशी गणेश पर्ण वगैरे बेबीताईंनी बांधली, की जसं 11:30चं त्यांनी बांधलेलं एक खूप सुंदर अ, गणेश परण आहे, की जे त्याचं शेवटची जी अर्धी मात्रा ते येते ती इतकी सुरेख रीतीने होते. तर अशा काही-काही गोष्टी खूप बेबीताईंनी अ, मला दिल्या आणि अ, त्या त्या घेण्यामध्ये मी कायम कमी पडले. अजूनही मला असं वाटतं, अजूनही बेबीताई आता आपल्यात नाहीयेत, त्याला 10 वर्ष होऊन गेली. पण 10 वर्षात कधी मला असं वाटलं नाही, की बेबीताई नाहीयेत माझ्या पाठीशी. अ, मला अ, कायम कुठलीही तरी एखादी अशी मूव्हमेंट करताना एकदम पटकन असं जाणीव होते, की त्या आहेत हं. त्यांनी आपल्याला बघितलंय किंवा त्यांना असं तेव्हा असं म्हणायचं होतं, की जे आत्ता कदाचित आपल्याला आलंय का? असा कधी-कधी फील येतो. मला आठवतंय, की छोट्या-छोट्या माना आणि छोट्या-छोट्या न्यूअन्सेस सुद्धा त्यांना त्यांचे इतके सुंदर व्हायचे आणि त्यांच्यासारखं आपलं व्हावं म्हणून आम्ही खूप झटायचो. एक 11:30 मात्रांमध्येच अ, अ, थाट करत असताना एक वेगळ्या तऱ्हेची अशी समेला येणं होतं आणि मग नंतर ते सम पकडायचे आणि नंतर पुढे जायचं. असं असं एक काहीच त्याच्यामध्ये होतं. तर ती फक्त मान
आतल्या छोट्याशा नृत्यभारतीच्या आतल्या खोलीमध्ये जाऊन इतर काही न करता मी फक्त ती मान करणं, हे इतक्या वेळेला केलं असेल, की बारीक-बारीक न्यूअन्सेसनी तुमचा डान्स बनतो आणि त्या म्हणायच्या, की धडाधड एकदम काटेरी होऊन किंवा लोकांच्या छातीत भाला खुपसाव्या अशा मूव्हमेंट्स करणं, हे करू नये किंवा किती खूप छान-छान बंदिशी इतक्या साध्या मी इतकं सगळं नाचले. हे करण्यापेक्षा त्या म्हणायच्या, की एखादी बाई असते, की जी असे खूप गळ्याबरोबरचं घालते, मग त्याच्यापेक्षा मोठं घालते, त्याच्यापेक्षा मोठं घालते, त्याच्यापेक्षा मोठं घालते, कानात एवढं मोठं घालते, इथपर्यंत कोपरापर्यंत बांगड्या-बिंगड्या घालते. असे खूप अगदी खऱ्या सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने ती घालेल. पण म्हणजे ते सुंदर दिसेल असं नाही. एखादाच असा दागिना आपल्याकडे असावा, की ज्याला इतके सुंदर पैलू पाडलेले असावेत आणि त्याची कलाकुसर अशी असावी, की त्यांनी आपलं चित्त वेधलं जायला पाहिजे आणि तो सुंदर दिसतो तुमच्या व्यक्तिमत्त्वाला. तुमचं व्यक्तिमत्त्व तुमच्या नृत्यातून दिसायला पाहिजे, ना की ते दागिने. असं बेबीताईंचं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे मी पण पुढे प्रयत्न करत राहिले. बेबीताईंनी मला शिकवत असताना पण खूप काय म्हणू शकू उत्तेजन दिलं, की "तू चांगलं शिकवतीयेस आणि तुझ्यामध्ये त्या क्वालिटीज आहेत, की तू चांगलं पोहोचवू शकतेस. तर ते कशा तऱ्हेने तू कर आणि ते तू कसं वाढव." अ, काही कारणामुळे मध्ये एक असा माझा स्पॅन गेला, की काही कौटुंबिक अशा जबाबदाऱ्या पडल्या. माझ्या मुलीचे काही सर्जरीज वगैरे खूप मध्ये आल्या, की आपलं एक ते वय असतं, की एक साधारण 25 ते 35 मधलं, की जे माझं सगळं परफॉर्मिंग आर्टिस्ट कडे न जाता अ, काही या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये गेलं. पण तेव्हा पूर्ण वेळ बेबीताईंच्या सहवासात मी होते आणि त्यांनी जो मला इतका मोलाचा ठेवा दिला, की ज्याच्यावरती माझं पुढचं तरून जाईल आणि कदाचित पुढच्या जन्मासाठी पण मी ते संचित गोळा करू शकेन. हं. क्या बात है! खूप छान प्रवास होता तुझा ह्या मोठ्या गुरूंबरोबरचा आणि खूप सुंदर शिक्षण तुला मिळालंच. इतक्या अनेकविध लोकांची वैचारिक पुंजी तुला मिळाली असं म्हणता येईल. तर आणि तू सगळ्यात शेवटी सांगताना सांगितलंसच त्याप्रमाणे रोहिणीताईंनीही तुझ्यातल्या शिक्षकावर विश्वास ठेवला होता. तर मला वाटतं इतके वर्ष तू इतक्या सुंदर तऱ्हेने तुझी दीक्षा कथक अकॅडमी चालवतीयेस ते मला वाटतं ते त्याचं रहस्य असेल, की बेबीताईंसारख्या गुरूंचा आशीर्वाद मिळाला आणि इतक्या छान तऱ्हेने तुझ्या अकॅडमीची वाटचाल चालू आहे. त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांग ना? अ, मी जेव्हा शरदताईंकडे आले, तेव्हा मी ऑलरेडी माझे नृत्य वर्ग चालू केलेले होते. मी म्हटलं तसं, की तेव्हाचं माझं नृत्य काय होतं हे अ, आज मी मागे वळून बघताना मला असं वाटतं, की बापरे! आपलं हे किती धाडस होतं, की मी तेव्हा डान्स शिकवायला सुरुवात केली होती. मला किती येत होतं मला माहिती नाही. पण एक साधारण गांधर्व महाविद्यालयाचं विशारद असणं म्हणजे हे पुरेसं असतं, की त्याचा आपल्याला सगळा अभ्यासक्रम येतोय म्हणजे आपण शिकवू शकतो. असं एक काहीतरी कुठेतरी मनात असेल. पण नाहीतर अ, ज्या मुली डान्स शिकतायत त्यांनी स्वतःचे वर्ग चालू करावेत या बाबतीत बेबीताई फारशा खुश नसायच्या. कारण त्यांचं म्हणणं होतं, की आणि अर्थात ते खरं पण आहे, की तुम्ही आधी ती योग्यता मिळवा. तुम्ही स्वतः आधी स्वतःवरती काम करा. तुम्ही परिपूर्ण व्हा. तर तुम्ही दुसऱ्याला देण्याच्या लायक होऊ शकता. अ, आजकाल आपण असं बघतो, की खूप क्लासेस आहेत आणि खूप की जसे त्या ओघामध्ये मीही चालू केलेले ते क्लासेस होते. पण मी मगाशी म्हटलं तसं, की जेव्हा अ, फक्त तीच एक गोष्ट अशी आहे, की जी मला माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये जे काही माझे चढ-उतार चालू होते, त्याच्यामध्ये नृत्य आणि माझे नृत्य वर्ग जे चालू होते ते, ह्यांनी मला फार मोलाची साथ दिली होती आणि हे बेबीताईंच्या पण लक्षात आलेलं होतं. तेव्हा मी स्वतःहून मी ज्या शिकवायच्या छोट्या मुली, त्यांना घेऊन मी बेबीताईंकडे जायचे आणि म्हणायचे, की "मी हिला हे शिकवलंय तुम्ही बघा." किंवा मी ह्यांच्यावरती हा ताल बसवतीये तर तुम्ही बघा. तर बेबीताईंना आता मला असं वाटतं, की किती फुटकळ रचना त्या होत्या, की मी ज्या प्रेमाने की मी खूप काहीतरी केलंय असं मी बेबीताईंना दाखवत होते. पण तरीही बेबीताईंना त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत होता, की खरंच ही काहीतरी करतीये आणि स्वतःहून हालचाल करतीये. तर त्यामुळे खूपच
पूर्वी म्हणजे मी म्हटलं तसं की 87 साली मी स्वतःचे डान्स क्लासेस चालू केले. पण मला सांगायला खूप आनंद वाटतोय, की तेव्हा जे गरवारे बालभवनमध्ये मी क्लासेस चालू केले होते, ती आज आज माझी सीनियर मोस्ट विद्यार्थिनी जी आहे दीप्ती ठाकूर देसाई, जी मुंबईत आज स्वतःचे क्लासेस पण घेते आणि पुष्कळ चांगली युनिव्हर्सिटीमधून जिने डान्समध्ये एम-ए केलं, पहिली आली आहे तिथे ती. तर ती अजूनही माझ्याकडून शिकते, माझ्या संपर्कात आहे आणि तो सिलसिला तेव्हापासून आजपर्यंत इतके वर्ष चालू आहे. हा चालू राहत असताना बेबीताईंची मला साथ मिळालीच. पण मला असं वाटतं, की माझ्या वडिलांकडून मला थोडंसं ते आलं, की एक हाडाची शिक्षिका असणं. सॉरी टू से पण आजकाल एक जनरली कुठल्याही कलेच्या बाबतीमध्ये जेव्हा कोणी शिक्षक असतो, तेव्हा त्याला गुरु म्हणण्याची प्रथा आहे. मी हे जाणू शकते, की असं का होतं? कारण त्यांना शिक्षक म्हणणं किंवा अध्यापक किंवा प्राध्यापक म्हणणं हे थोडं आधुनिक शिक्षण पद्धतीच्या जवळ जातं. व्हेअरएज या सगळ्या ज्या कला पूर्वापार चालत आलेल्या एकातून दुसऱ्याला देण्याच्या गोष्टी ज्या आहेत, मौखिक परंपरेमधून पुढे जाणाऱ्या, की ज्याच्यामध्ये त्या शिक्षकाला गुरु म्हणण्याची प्रथा आहे, की जसं आज पण म्हणलं जातं. त्यामुळे पण मी म्हटलं तसं, की मी गुरु खरा काय असतो हे बेबीताईंच्या ठायी बघितलेलं होतं. त्यामुळे मी स्वतःला गुरु नाही म्हणून घेऊ शकत आणि ते म्हणू पण नाहीये. ती माझी लायकी पण नाही. पण मी म्हटलं तसं, की एक ठोस त्याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे. म्हणून आता मी ललित कला केंद्रात शिकवते, तर तिथे तो ते गुरूंचा पॅनल आहे म्हणून मी पण एक त्याच्यातली गुरु आहे असं म्हणता येईल. पण आज इतकी वर्ष मी ललित कला केंद्रामध्ये पण शिकवतीये आणि दीक्षाच्या मुली या पहिल्यांदी काही गोष्टी मी अशा केल्या, की ज्या कदाचित नृत्य भारती किंवा बेबीताईंच्या तत्त्वांच्या बाहेरच्या होत्या. त्या म्हणजे परीक्षा पद्धती स्वीकारली. गांधी महाविद्यालयाच्या परीक्षा वगैरे ज्या होत्या, त्या मी माझ्या मुलींना द्यायला लागले. मला असं वाटतं, की ते देणं ही एक चांगली गोष्ट आहे. अशासाठी की त्या निमित्ताने थिअरीचा पण एक स्वतःचा त्या शिक्षकांचा पण आणि मुलांचा पण अभ्यास होतो. आणि एक दोन्ही तर्फे एक बंधन राहतं, की एवढ्या कालावधीत या शिक्षणात हे कंप्लीट करायचंय तुम्हाला. तुम्हाला ही गोष्ट त्यांना शिकवायचीच आहे. त्या निमित्ताने माझ्याकडून खूप वेगवेगळ्या अशा रचना तयार झाल्या, की मी म्हटलं तसं, की मी 3 ताल शिकले बेबीताईंकडे ॲडव्हान्स 3 ताल काही शिकले आणि मग नंतर एकदम 11.5 शिकले. तर मधल्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, की जसा एकताल, झपताल, झपताल काही बेबीताईंचा शिकलेले होते, रूपक थोडासा शिकलेले होते. पण तो परीक्षार्थी नव्हता. आणि त्यामुळे अशा काही रचना माझ्याकडून झाल्या आणि मग त्याची एक मला सवय लागली आणि माझ्यातल्या सृजनशीलतेला किंवा मला जे करायचं आहे, मला स्वतःहून त्याचा अभ्यास करण्याची एक संधी त्याच्यामुळे मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं, की ही परीक्षा पद्धती तशा तऱ्हेने मला खूप उपयुक्त पडली. माझ्या मुलींनाही उपयुक्त पडली. त्यामुळे गांधर्व महाविद्यालयाच्या किंवा इतर कुठल्याही परीक्षा देणं ही एक पद्धत मी दीक्षामध्ये चालू केली, की आज माझ्या अनेक मुली अलंकार झालेल्या आहेत. विशारद होतायत, दरवर्षी बसतात. त्याच्याही खालच्या पण हे करत असताना मी फक्त परीक्षेपुरतं शिकवायचंय का? तर तसा विचार न करता त्याच्या बाहेरचंही, की जे मला माझ्या गुरूंकडून आलेलं आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. म्हणजे थोडक्यात अ, आपली जी क्वालिटी आहे, ती कुठेही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाईज न करता परीक्षेचा पोर्शन मला कसा शिकवता येईल, असा मी प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर दीक्षामध्ये दुसरी एक गोष्ट मी केली, की जी बेबीताईंनी वेगळ्या स्वरूपामध्ये ठेवली होती, की बेबीताईंकडे गुरुपौर्णिमा केली जायची आणि बेबीताईंकडे अशी ती पद्धत होती, की बेबीताईंनी कधीच पैसे किंवा वस्तू किंवा अशा काही स्वीकारल्या नाहीत. त्यांचं म्हणणं, की मला जी गुरुदक्षिणा तुम्हाला द्यायची आहे, ती नृत्याच्या स्वरूपातच द्यायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या कोरिओग्राफीज केल्या जायच्या. तर आणि सगळ्या जणी म्हणजे दरवर्षी शरदताईंचं मी वेगळं बेबीताईंची दक्षिणा म्हणून वेगळे कंपोझिशन्स आणि स्वतः बेबीताई सुद्धा दरवर्षी वेगळी कंपोझिशन्स करायच्या त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ. तर
त्याच्यापेक्षा त्याच धर्तीवरती पण थोडंसं वेगळं असं मी चालू केलं, की दरवर्षी माझ्या दीक्षा कथक डान्स अकॅडमीकडून परफॉर्मिंग करायचं. कारण माझ्या असं लक्षात आलं, की मला माझ्या लहान वयामध्ये कधी परफॉर्मन्सच करायला फारसे मिळालेले नव्हते. अ, ही किती नाही म्हटलं तरी परफॉर्मिंग आर्ट आहे आणि ती पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत आणि त्याच्या मागे 5 मिनिटाचा एक परफॉर्मन्स करायचा असेल, मग तो ग्रुपमध्ये असू देत किंवा सोलोमध्ये असू देत, तर त्याच्या मागे किती कष्ट असतात. म्हणजे हे तुमच्या एकट्याचं काम नसतं. कारण नृत्य ही अशा तऱ्हेने एक संपृक्त कला आहे, की ज्याच्यामध्ये संगीताचा विचार करायला लागतो, वादनाचा विचार करायला लागतो. म्युझिशियन्स असतात, मग त्याच्यामध्ये त्यांच्या वेळा असतात. मग आपल्याला किती रिहर्सल्स करायला लागतात, त्याच्यात काय-काय चुका होतात. प्रत्यक्ष स्टेजवर जाऊन परफॉर्म करणं म्हणजे काय असतं, ह्याचा सगळ्याचा एक अनुभव कुठेतरी मुलींना पहिल्यापासून मिळायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी माझ्या नृत्य वर्गाकडून सगळ्या जणी, कितीही छोटी मुलगी असेल ती पासून माझ्या सगळ्या सीनियर मुलींपर्यंत सगळ्या जणींनी अ, या प्रोग्राममध्ये भाग त्यांनी घ्यायचा असो आणि अ, असा प्रोग्राम खूप करतात. पुण्यामध्ये तर होतातच होतात. पण मी एक असं माझ्यावरती बंधन घालून घेतलंय, की त्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त कथकच प्रेझेंट करेन. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने, की फोक डान्सच केलाय. लहान मुली आहेत, मग त्यांना काहीतरी स्टेज द्यायला पाहिजे. तर आपलं इन्स्टिट्यूट हे ते शिकवण्यासाठी नाहीये. मग काय आजकाल अतिशय सुंदर मी शाळांची गॅदरिंग्ज पण पाहिलेली आहेत, की जिथे बाहेरून लोकं बोलवतात आणि त्यांचे खूप डान्सेस चांगले बसवतात, की जे आपल्यापेक्षा कदाचित चांगले बसवतील. कारण ते फक्त फोकमध्येच करायचं असतं त्यांना आणि खूप कष्ट करून त्या मुलांचे डान्सेस बसवले जातात आणि अतिशय प्रोफेशनली ते प्रेझेंट केले जातात. तर ते नाही होता कामा आपल्याकडे. आपल्याकडे आपण जर कथक शिकवतोय, तर ती मुलगी जे नाचेल ते कथकच असेल फक्त. प्रत्येक मुलगी, कितीही लहान मुलगी 5 वर्षाची असेल तरीही. हे मी स्वतःवर बंधन घालून घेतलं आणि तशा तऱ्हेने दीक्षाकडून मी कथकचे प्रोग्राम्स करते. ह्या व्यतिरिक्त मी बेबीताईंच्या स्मरणार्थ गेली काही वर्ष अनुग्रह म्हणून एक कार्यक्रम करती आहे, की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं, की ज्या बेबीताईंमुळे महाराष्ट्राला किंवा पुण्याला अ, कथक चा परिचय झाला किंवा फॉर दॅट मॅटर नृत्याचा परिचय झाला. त्या बेबीताईंमुळे आज या क्षेत्राला ग्लॅमर आलेलं आहे आणि मुली इतक्या डान्स करता आहेत. त्या जर त्यांनी इथे ते रुजवलं नसतं, तर ते कधी आलं नसतं. तर त्यांना त्या या सगळ्या वेगवेगळ्या अ, कलाकारांच्या स्टुडंट्स म्हणजे जे आज वेगवेगळे कथकचे क्लासेस किंवा नृत्याचे क्लासेस पुण्यात होतात, त्यांच्या वेगवेगळ्या घराण्यांच्या वेगवेगळ्या शैलींच्या मुली, या 15 वर्षाखालच्या मुलींना मी सगळा पहिला भाग माझ्या प्रोग्रामचा असतो, की त्यांनी त्यांचं नृत्य त्यांना तो मंच मी देते आणि दुसरा भाग जो असतो तो मी आणि माझ्या विद्यार्थिनी बेबीताईंच्या रचना सादर करतो किंवा काही माझ्या रचना त्यांच्यासाठीच्या सादर करतो. तर असं मी त्याचं स्वरूप ठेवलंय. त्यामुळे हे 2 कार्यक्रम वर्षातले हे मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी, माझ्या स्वतःच्या खर्चाने करत राहते. अ, त्या व्यतिरिक्त दीक्षाच्या पुष्कळशा मुली भारती विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतात. त्यांची सगळी बी-एची किंवा एम-एची जी काही जबाबदारी आहे मुली अगदी चांगलं काम त्याच्यामध्ये करता आहेत. त्या तिथे दिसतात. मी त्यांच्यावर जे कष्ट घेते किंवा त्या माझ्यासाठी जे कष्ट घेतात, मला जे हवं आहे ते दर्शवण्यासाठी. त्याच्यामुळे आज न माझ्या गुरूंच्या नावाने जो पुरस्कार आणि गोल्ड मेडल तिथे आहे, पुणे विद्यापीठामध्ये रोहिणी भाटे पुरस्कार. तो मागच्या 2 वर्षापूर्वी माझी विद्यार्थिनी अबोली धायरकर हिला मिळालेला आहे. जसं मी म्हटलं, की माझी पहिली विद्यार्थिनी दीप्ती हिने पण तिथून केलं. ती पण पहिली आली. अनुजा क्षीरसागर आहे. अमेया पाळंदे आहे. या सगळ्या मुली सृष्टी अदिती या सगळ्या मुली आज नृत्यामध्ये खूप काही करतायत आणि त्यांनी फक्त नृत्य करायचं हे ठरवलेलं आहे. मला एक वेळ अशी होती, की मला भीती वाटायची असं त्यांना प्रोत्साहन द्यायला, की फक्त नृत्य करायचं आणि त्या काही शिकणार नाहीत, इतर काही शिकणार नाहीत म्हणजे इतर अकॅडमिकली काही हे करणार नाहीत. तर मी त्यांना स्पष्ट सांगायचे, की "हे बघा मी तुम्हाला परफॉर्मन्सेस नाही देऊ शकणार आहे.
कारण आज कथकच्या जगतातला मी एक अगदी छोटासा मासा आहे. माझी लेव्हल ती नाहीये. मला तशा तऱ्हेच्या माझं पी-आर वर्क तसं नाहीये, की मी खूप प्रोग्राम्स मिळवते आणि तुम्हाला मी प्रोग्राम्स देऊ शकेन. तर ते सगळं तुमचं आणि तरीही तुम्हाला ह्याच्यात यायचं आहे का? ह्याचा तुम्ही विचार करा. आणि मला आनंद वाटतो हे सांगायला, की या मुलींनी खूप पासून हे कार्यक्षेत्र त्यांचं स्वीकारलंय. अशा रीतीने दीक्षाची वाटचाल चालू आहे. आता पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा आम्ही या वर्षीचा अनुग्रह अनफॉर्च्युनेटली तो मला ऑनलाईन करायला लागणार आहे. तर त्याची सध्या तयारी चालू आहे. क्या बात है! इतके वर्षांचा सुंदर तुझ्या अकॅडमीचा पण प्रवास आहे आणि बोलता-बोलता तू म्हणालीस, की बेबीताईंकडनं किंवा इतर गुरूंकडनं किंवा आणि इतर लोकांचं बघून सुद्धा अनेक वेळेला नृत्य संरचना किंवा ह्या गोष्टींबद्दल तुझ्यात आपोआप ते रुजायला लागलं आणि मग तू त्याचा विचार करायला लागलीस. तर त्या तऱ्हेने विचार करण्याच्या बरोबरच तू तुझ्या अनेक संरचना प्रस्तुत पण केलेल्या आहेत, ज्या अतिशय नावाजल्या आणि लोकांनी त्याचं खूप कौतुक केलं. मला वाटतं आय बिलॉन्ग टू द गॅलेक्सी किंवा दर्पण आणि नहर छूटो न जाए अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या संरचना तुझ्या आजवर इतक्या छान आहेत. तर त्याच्याबद्दल आणि तुझ्या कोरिओग्राफिक किंवा संरचनात्मक विचारांबद्दल थोडक्यात आम्हाला जर सांगशील तर आम्हाला आवडेल. माझ्या संरचनांबद्दल सांगायचं झालं तर आय बिलॉन्ग टू द गॅलेक्सी ही एक रचना माझी अशी आहे, की जी कल्पना चावला या अंतराळ यात्रीवरती आहे. अ, जेव्हा अ, ते कोलंबिया यान बस झालं, तेव्हा मला असं वाटतं बहुसंख्य आपण पण सगळेजण टीव्हीवरती त्याचं प्रक्षेपण बघत होतो आणि आपल्या नजरेसमोर ते नाहीसं झालेली गोष्ट होती. आणि मला ती खूप अपसेटिंग होती आणि मला असं वाटतं, की निसर्गात जे घडतं किंवा आपल्या आसपास जे घडतं त्याचं प्रतिबिंब आपल्या नृत्यामध्ये नक्की उतरतं. आणि कथक ही अशी एक कला आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही अ, विविध विषय असे नाविन्य पूर्ण विषय तुम्ही हाताळू शकता तुमचं माध्यम न सोडता. तर मी बेबीताईंना असं म्हटलं, की मी ह्याच्यावरती मी कोरिओग्राफी करतेय. तर तेव्हा त्या फक्त हसल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:00 वाजता त्यांनी मला फोन केला. त्या म्हणल्या, की "तुला कळतंय का, की हा खूप टेक्निकल विषय आहे आणि किती अवघड आहे." तर मी म्हटलं, की बेबीताई मला प्रयत्न करून बघू देत." आणि मी त्या कल्पना चावलाच्या विषयाला हात घातला. कुठलीही कोरिओग्राफी करायची म्हणली, तर त्याचा खूप समग्र अभ्यास करायला लागतो. तसंच मी कल्पना चावलाच्या लहानपणापासून ते कोलंबिया बर्स्ट होण्यापर्यंत तिच्या सगळ्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून ही कोरिओग्राफी केली, की ज्याच्यामध्ये काही-काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स होते, की जे कथकमधून दाखवायला अवघड होते. पण तरीही म्युझिकली सुद्धा ते खूप ॲप्रिशिएट झालं आणि ते लोकांना जे मला हवं होतं, की लोकांच्या काळजात एक चर्र व्हायला पाहिजे, की एक भारतीय महिला, भारतीय पहिली अंतराळ यात्री अशी कल्पना चावला होती. आणि मग त्याला मी पहिल्यांदा कथकच्या बाहेरच्या काही गोष्टींची मदत घेतली, जशी प्रकाश योजना होती. त्याच्यानंतर म्युझिक करताना क आपलं ट्रेडिशनल काही-काही बंदिशी त्याच्यामध्ये घेतल्या. अगदी धातकथुंगा वगैरे सारख्या गोष्टी घेतल्या. पण त्याच्यावरती जे नृत्य झालं अ, त्याच्यावरती जे संगीत निर्माण झालं, तर त्याला मी चाली लावून घेतल्या आणि लोकांना कळलं नाही, की ते धातकथुंगा आहे. पण आम्हाला माहिती होतं, की आम्ही धातकथुंगा करतोय किंवा काही गिनतिया त्याच्यामध्ये घातल्या, की ज्याच्यामध्ये जॉन पिएरे म्हणून तिचा जो नवरा होता, तर त्यांनी तिला कसं प्रपोज केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं तिला सांगितलं, की अ, "हे जी मी तुला अंगठी घालतोय" म्हणजे माझ्या तो कल्पनाशक्तीचा विलास होता अर्थातच, की "ही जी मी तुला अंगठी घालतोय, तर तिची जी चमक आहे, तर ती चमक जशी त्या ताऱ्यांसारखी आहे, त्या ताऱ्यांपर्यंत तू पोहोचावीस अशी माझी इच्छा आहे." असं त्याच्यामध्ये काही घातलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या, की ज्या बेबीताई म्हटल्या तशा टेक्निकल होत्या, तर त्याच्यामध्ये मी रोबोटिक्स सगळ्या हालचाली घातलेल्या होत्या आणि थोडीशी विनोद निर्मिती करण्याचा पण प्रयत्न केलेला होता. त्या रोबोट्स एकमेकांमध्ये कसं होतं, की जेव्हा ती त्याच्यात काम करतीये. आणि खूप दमदार परण आणि हे जेव्हा ते कोलंबिया यान उडतं आणि सगळ्यात शेवटी बर्स्ट होतं तेव्हा केलेलं होतं. हे सगळं करत असताना एडिटिंगची कात्री जी असते ती किती वाईट असते याचा खूप अनुभव आला. कारण इतके सीन्स बसवले होते आणि मग ते बरोबर तेवढ्या वेळेच्या ह्याच्यात बसवायला किंवा ते खूप लांब होतंय, त्याचा फापट पसारा नको हे म्हणता-म्हणता
ते कट करत, करत, करत गेले आणि मग एकदम करेक्ट जेवढा आशय आपल्याला पाहिजेल आहे, फार कोरिओग्राफी बसवणं ही कष्टाची चं काम आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि दुसरं म्हणजे बेबीताईंचे हे जे विचार होते, की आपल्या अवकाशाचा विचार करायचा ज्याच्यामध्ये आपण नर्तन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक एनर्जीचा फ्लो असा पाहिजे म्हणजे टाईम, एनर्जी आणि स्पेस या 3 गोष्टींचा संगम त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि मग साहित्य आणि नृत्य हे त्याच्या बरोबरीने आणि संगीत हे तिन्ही एकत्र जेल होऊन जायला पाहिजे. तर असा विचार घेऊन पुढे जाऊन कल्पना चावला झाली, की जी लोकांना खूप आवडली. त्याच्या व्यतिरिक्त एक दर्पण म्हणून केली होती. नैहर छोटो ना जाए म्हणून काही रचना केली होती, की एक घर सोडून आपली जाणारी मुलगी आणि तिची लहान बहीण किंवा मैत्रीण त्या दोघींमधला परस्पर संवाद आणि धाकटी असं म्हणतीये, की "नैहर छूटो ही जाए" आणि मोठी म्हणतीये, की "नैहर छूटो ना जाए." ते कधीच जाणार नाहीये, की जे नृत्यामधून सगळा प्रवास आणि मग तिसरं-चतुसर जातींचा वापर करून, की जी धाकटी आहे ती थोडी चंचल आहे, त्यामुळे ती कायम चतुसर जातीमध्ये आटपाटीमध्ये जाते आणि तिला काम करण्यासाठी सगळं तिसरं जातीमधलं काम केलेलं होतं. असं एक काही वेगळ्या-वेगळ्या कल्पना त्याच्यातून सादर करण्याचा मी प्रयत्न केला. क्या बात है! खूप सुंदर वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्याच्यावरचा तुझा विचार, त्याच्यावरचं प्रिसिजन आणि मला वाटतं अभ्यासपूर्ण मांडण्याची जी पद्धत आहे ती खरं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे आणि इतकं छान तू मार्गदर्शनपर सांगतीस, तर आम्हाला नक्की तुझ्याकडनं शेवटी ऐकायला आवडेल, की ह्या नृत्यानी आजवर तुला काय दिलं? आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर ह्या तऱ्हेने तुझे बोल होतील, की इतकं सुंदर गोष्ट नृत्याकडनं तुला मिळाली, एक नृत्यकार म्हणून, एक विद्यार्थिनी, पुढे शिकवणारी शिक्षिका आणि आता युनिव्हर्सिटी लेव्हलला पण तू शिकवतेस. तर त्या सर्व प्रवासात नृत्य काय-काय तुम्हाला देतं? ह्या तऱ्हेने आम्हाला ऐकायला आवडेल. अ, खरं तर नृत्य सगळंच देतं असं मला वाटतं. म्हणजे मला नृत्यातून काही नाही मिळालं, एक तर ते एक मेडिटेशन आहे एका तऱ्हेचं आणि शेवटी आपण कशाच्या शोधात असतो, तर आनंदाच्या शोधात असतो आपण. आपण कायम आयुष्यात सुखी राहावं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने असं आपल्याला वाटत असतं आणि ते सगळं सुख, ते सगळं आनंद हे नृत्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतं असं मला वाटतं. ते मेडिटेशन अशा तऱ्हेने आहे, की माझ्या असं लक्षात आलंय फक्त नृत्य ही एकच गोष्ट अशी आहे, की जिथे बुद्धी, मन आणि शरीर हे तिन्ही आपोआपच एकत्र होतं. आपल्याला त्याला कुठल्याच मुद्दाम सूचना द्यायला लागत नाहीत. आपण कॉन्सन्ट्रेशन करतोय की नाही बघायला लागत नाही. जर माझ्या मनामध्ये ताव थुंगा तकिट थुंगा तकिट तकधि किट तक थो तकिट तकधि किट तक तर मी ह्याचाच विचार करू शकते. मी नाहीच विचार करू शकत, की आता आणि कुणाचं तरी काहीतरी काय चाललं असेल. माझे शरीर जेव्हा ते करतं, तर तेव्हा माझं पूर्ण ती एकरूपता असते आणि मग हे मेडिटेशन नाहीये तर दुसरं काय आहे? आणि मग मेडिटेशन नंतर जी एक शांतता मिळते, आपल्याला जो एक ब्रह्मानंद ज्याला म्हणतो आपण, अशा तऱ्हेने जो मिळतो, की जी जरी आध्यात्मिक कॉन्सेप्ट असेल, तरीही शेवटी सगळेच जण तुम्ही त्या फिलॉसॉफीचा विचार न करता सुद्धा आनंद मिळवायची चा तुम्हाला आहे, तर त्याचा हा उत्तम मार्ग आहे, की जे मला नृत्याने खूप दिलं. मी मगाशी म्हटलं तसं, की माझ्या पर्सनल लेव्हलवरती जे खूप अप-डाउन्स होते किंवा अ, कितीही काही असेल, तरीही त्याला तोंड देण्याची चं सामर्थ्य मला नृत्याने मिळालं. कारण एक तिथे कट व्हायचं, की मी माझ्या आनंदासाठी डान्सचा विचार करायला मला सुरुवात झाली, की माझे सगळे काळज्या, चिंता ज्या सगळ्या होतील ना, त्याला कात्री बसायची आणि मी परत जेव्हा त्यांच्याशी लढायला यायचे, तेव्हा माझ्यामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची एनर्जी, वेगळ्या तऱ्हेची स्ट्रेंथ मला मिळालेली असायची. त्यामुळे मला असं वाटतं, की एक फिअरलेसली अज्ञाताचा एक प्रवास असतो नृत्य म्हणजे. तुम्ही घाबरू नका आणि त्याच्याकडे वाटचाल करत राहा, करत राहा आणि करत राहा. अ, आपल्याला ते सगळं काही देईल. आणि दुसरं म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी मात्र मला असं एक सांगावसं खूप वाटतं, की निष्ठा, समर्पण, अ, दृढनिश्चय, एक भक्ती असायला लागते आपण जे करतोय त्याच्यावरती. खूप कष्टाची तयारी आणि हे सगळं निरपेक्ष वृत्तीने करायला लागतं. तुम्हाला डान्समधून डान्स केल्याने काय मिळेल हे माहिती नाहीये तुम्हाला. पण तरीही तुम्हाला ते करायचं आहे. ह्याची जर तुमची तयारी असेल, तरच तुम्ही नृत्य क्षेत्रात यावं.
करिअर म्हणून त्याचा ऑप्शन विचार करताना त्याच्या मागे जे पैसा आणि अशी जी गणितं सगळी येतात, ती मला कधी कळली नाहीत आणि कळून घ्यायची कधी मी इच्छा पण केली नाही. मी जे डान्स क्लासेस आता घेते त्याच्यात माझ्या मुलींनी किती मला फिया दिलेल्या असतात हे मला माहिती नसतं. पण त्या आपोआप येतात. हेही मला तुम्हाला सांगायचं आहे, की आपण काम करत राहिलो, की त्याच्या मागोमाग इतर गोष्टी आपोआप येतात. त्यामुळे मला कधी त्याची चिंता करावीशी वाटली नाही. पण आजच्या जमान्यात करिअर म्हणून बघण्याची तुम्ही दृष्टी कशी डेव्हलप करता, त्याच्यासाठी मॅनेजमेंट स्किल्स काय तुम्हाला लागतील, ही तुमची तुम्ही नंतर डेव्हलप करण्याची गोष्ट आहे. पण ते करायच्या आधी नृत्यासाठी जे एक सातत्य पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, एक भक्ती पाहिजे, ह्याची खूप आवश्यकता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम गुरु लाभणे. उत्तम गुरु लाभणे ही शिक्षक सुद्धा उत्तम लाभणे ही सुद्धा नशिबाची गोष्ट असते. त्याचा सातत्याने शोध घ्या आणि तुम्हाला काय कमी वाटतंय, काय खूप बघा आणि वेगवेगळ्या ठिकाणी काय चांगल्या गोष्टी चालल्यात त्या तुम्ही आत्मसात कशा करू शकाल असा प्रयत्न करावात असं मला वाटतं आणि मग या प्रवासात तुम्हाला इतर कोण काय करतंय याचा विचार करायची गरजच पडणार नाही आणि तुम्हाला फक्त आनंददायी रीतीने तुम्हाला ही अ, बिकट वाट असली तरीही ती तुमची ही वाट होईल आणि आनंददायी रीतीने तुमचा हा प्रवास होऊ शकेल असं मला वाटतं. क्या बात है! खरंच तू म्हणत आली आहेस त्याप्रमाणे हा प्रवास बिकट होता, पण अतिशय सुखकर होता. तो असाच पुढे अनेक वर्ष चालू राहो. आम्हाला अनेक विविध रचना तुझ्याकडनं बघायला मिळो, तुझं नृत्य परत-परत बघायला मिळो आणि आज इतकी सुंदर मुलाखत तुझ्याबरोबर झाली, इतक्या छान गप्पा झाल्या, त्याबद्दल तुला सहपिडियाकडून अनेक धन्यवाद. सो मच. थँक यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना पण खूप शुभेच्छा आणि सर्व नृत्यांच्या वारकऱ्यांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक यू.